सर्व उपस्थितांच्या वतीने तुमचं स्वागत करतो आणि आपल्याला अशी विनंती करतो, की आपण आपल्या आजच्या वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रश्नोत्तरे या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. नमस्कार साथींनो. आज आपण विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय यावर चर्चा करणार आहोत. हे आत्ताच आपल्याला कांकरिया डॉक्टरांनी सांगितलंच. आता विषयाची सुरुवात करताना मी तुम्हाला एक छोटासा मानसिक प्रयोग करायला सांगतो. म्हणजे असं की एक क्षणभर तुम्ही डोळे मिटा आणि मनात म्हणा विज्ञान वैज्ञानिक. तुमच्या डोळ्यासमोर कसल्या कसल्या प्रतिभा येतात बरं? चकाचक प्रयोगशाळा, तिथली मोठमोठी उपकरणे, चंबू पात्रात उकळणारे रंगीत द्रावण, आकड्यांची गिचमीड असलेले फळे, पृथ्वीभोवती फिरणारे तारे, ग्रह, धूमकेतू, आकाशात होणारी ग्रहणे, झालंच तर फ्रीज, टीव्ही, मोबाईल फोन सारखी दररोजच्या वापरातील अत्याधुनिक उपकरणे, पांढऱ्या पोटातले रुबाबदार किंवा आपल्याच विचारात गर्क असलेले वेंधळे दिसणारे शास्त्रज्ञ. आणि मनात कुठले शब्द येतात बरं? न्यूटन, आईन्स्टाईन, निरीक्षण, प्रयोग, सिद्धांत, प्रमेय. हे सारे आपापल्या जागी बरोबरच आहे. पण विज्ञान याच्याही पलीकडे आहे. विज्ञान काय हे थोडक्यात सांगायचे झाल्यास आपल्याला असे म्हणता येईल की विज्ञान हा परस्पर सुसंगत आणि प्रतिक्षणी वाढणारा वैश्विक ज्ञानाचा संचय आहे. आणि ती ज्ञान संपादनाची एक पद्धतही आहे. विज्ञान हा सृष्टीतील रहस्यांचा शोध घेण्याचा आणि तिच्यातील विविध घटना प्रक्रिया यांचा अर्थ लावण्याचा एक मार्ग आहे. सृष्टीतील रहस्य उलगडणे म्हणजे सत्याचा शोध घेणे. विज्ञान घेत असलेल्या सत्याचा शोध हा निरंतर आहे. म्हणजेच कालचे सत्य हे आजच्या नव्या ज्ञानाच्या निकषावर जुने ठरू शकते व त्याची जागा आजचे सत्य घेते. अर्थात त्यामुळे कालचे सत्य हे असत्य ठरत नाहीच, तर सत्याचे एक पाऊल पुढे पडलेले असते. अशा प्रकारे विज्ञान हा निरंतर सत्याचा शोध घेणारी प्रक्रिया आहे. बरं, हे विज्ञानाने शोधलेले सत्य जे असते हे व्यक्ती, स्थळ किंवा परिस्थिती निरपेक्ष असते, हे लक्षात घ्या. ते कोणत्याही ठिकाणी कोणालाही कोणत्याही काळात योग्य ती साधने वापरून तपासून पाहता येते, त्याची प्रचिती घेता येते. सृष्टीची रहस्य उलगडण्याच्या विसंगतीतच सुसंगती शोधण्याचा हा खेळ मोठा मजेदार आणि रोमांचकारक आहे. म्हणूनच शेकडो शतकापासून करोडो लाखो माणसे त्याचा ध्यास घेत आलेली आहेत. त्यात आपले योगदान देऊन विज्ञानाला आणि स्वतःलाही समृद्ध करत आलेली आहेत. हा खेळ खेळणाऱ्यांसाठी जसा धमाल आहे तसा समस्त मानवजातीसाठी सुद्धा उपयुक्त आहे. आता एवढं सगळं विज्ञानाविषयी बोलल्यानंतर ही नेमकी वैज्ञानिक पद्धत असते कशी याचा आपण विचार करूया. काय आहे ही पद्धत बरं? सर्वात आधी आपल्याला नेमका काय प्रश्न पडला आहे हे निश्चित करणे महत्वाचे असते. म्हणजेच आपल्या शोधाचे गंतव्यस्थान निश्चित करणे. त्यानंतर त्याच्याकडे जाण्याचा आरंभबिंदू म्हणजेच गृहीतक ठरवणे. त्यानंतर या दोन बिंदूंना सांधणारा रस्ता म्हणजे प्रयोग, निरीक्षण, निष्कर्ष याच्या साखळीतून शोधणे. हे निष्कर्ष चुकीचे असतील तर आपले गृहीतक व संशोधन पद्धत परत परत तपासून पुन्हा पुन्हा नव्याने सुरुवात करणे. म्हणजेच गृहीतक चुकीचे आहे हे सिद्ध करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणे. जर अनेक प्रयोगांती सुद्धा हे गृहीतक चुकीचे ठरले नाही तर ते गृहीतक स्वीकारणे, अन्यथा नाही. आणि असे स्वीकारलेले गृहीतक आपण तयार केल्यानंतर आपण वैज्ञानिक सिद्धांत तयार करू शकतो. ही पद्धत कोणाही व्यक्तीला शिकता येऊ शकते. तिच्या मदतीने आपल्याला पडणारे प्रश्न सोडवता येतात. तटस्थ वृत्तीने निरीक्षण करणे ही मात्र त्याची पूर्वअट आहे. प्रयोगाच्या विषयाचा जर आपण अलिप्तपणे विचार केला नाही तर जे घडत आहे त्याचे निरीक्षण किंवा मोजणी अचूक करणे आपल्याला शक्य होणार नाही.
त्यातून मग छद्मविज्ञानाची निर्मिती होईल. छद्मविज्ञानात आपण निष्कर्षाला पूरक असे प्रयोग करत जातो. त्यामुळे विज्ञानाची हानी तर होतेच, पण लोकांमध्ये अंधश्रद्धाही बळावतात. विज्ञानाने शोधून काढलेल्या तत्वांचे उपायोजन मानवी जीवनातील काबाड कष्ट कमी करण्यासाठी आणि ते अधिक सुखकर समृद्ध बनवण्यासाठी केले जाऊ शकते. त्यालाच आपण तंत्रज्ञान म्हणतो बरं का. या वैज्ञानिक तत्वांची आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञानाची निर्मिती प्रत्येक क्षणी पृथ्वीवरील लाखो व्यक्तींद्वारे काय होत असते तर वापरली गेली जात असते. आणि त्यातील कोणताही तुकडा हा सुटा नसतो, तर तो एक दुसऱ्याशी निगडीत असतो. त्यामुळे ज्ञानाचा हा एकत्रित साठा आपल्याकडे तयार होतो. विज्ञानाचा मूळ उद्देश हा सृष्टीची रहस्य उलगडणे आणि त्याद्वारे सत्याचा शोध घेणे हा आहे. आपल्या शरीरात, मनात, असं म्हणतात त्या पलीकडे जे काही घडते आहे ते का घडते आहे, कसे घडते आहे, त्याचा शोध घेणे आणि ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या काही निसर्गात घडत आहेत त्याच्याशी काय संबंध आहे याचे नाते जोडणे, याचेच नाव म्हणजे विज्ञान. आणि ते सत्य शोधून काढण्याच्या पद्धतीचे नाव आहे वैज्ञानिक पद्धत. खऱ्या वैज्ञानिक पद्धतीमुळे आपल्याला विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य उलगडले. स्टीफन हॉकिंग या शास्त्रज्ञाचे नाव तुम्हाला माहीत असेलच. त्यांनी केलेल्या निरीक्षण प्रयोगाद्वारे हे सिद्ध केले की हे विश्व भौतिक आणि रासायनिक क्रियांनी बद्ध आहे. त्यामुळे या विश्वाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत सगळ्या घटना आणि यापुढे भविष्यात घडणाऱ्या सगळ्या घटना या भौतिक आणि रासायनिक प्रक्रियांचा परिपाक आहे आणि असणारही आहे. म्हणून या विश्वाचा कोणी निर्माता नाही. हे विश्व भौतिक रासायनिक नियमांनी बद्ध असल्यामुळे स्वयंभू आहे. या घटना विविध पातळीवर निरंतर घडत राहतात आणि म्हणूनच विज्ञान सुद्धा निरंतर असते. वैज्ञानिक सत्य हे सर्वांनाच एकसारखे लागू पडते. अमुक एक ह्या धर्माचा, ह्या वर्णाचा, ह्या गटाचा, ह्या पंथाचा म्हणून त्याच्यासाठी हे वैज्ञानिक सत्य आणि तमुक एक त्या धर्माचा, त्या वर्णाचा, त्या पंथाचा म्हणून त्याच्यासाठी वेगळे वैज्ञानिक सत्य असे काही घडत नाही बरं का. म्हणूनच विज्ञानाने शोधलेले सत्य हे कोणीही नाकारू शकत नाही. विज्ञानाची सत्ये सर्वकालिक असून जगभर सर्वांना सारखी लागू पडतात. तसेच ती सर्वसामान्य लोकांना सुद्धा माहिती करून घेता येतात. कारण ती कोणालाही तेवढा अभ्यास केला की पडताळून पाहता येते. म्हणूनच आपण आपले जगणे, राहणे, वावरणे या वैज्ञानिक सत्याच्या प्रकाशातच पारखून घ्यायला पाहिजे. आपले जीवन हे वैज्ञानिक सत्याशी सुसंगत ठेवले पाहिजे. नाहीतर काय होतं की आपण बरेचदा अंधश्रद्धेच्या आहारी जातो. आता एखादी घटना त्याच पद्धतीने का घडते हे शोधून काढण्यासाठी जी सत्य शोधनाची वृत्ती ती म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. निरीक्षण, तर्क, प्रयोग, अनुमान, प्रचिती आणि उपाययोजन ही वैज्ञानिक विचार शृंखला म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनाची पद्धत. मानव उत्क्रांत होत असताना वैज्ञानिक दृष्टिकोनाची खरं तर सुरुवात झाली, पण तेव्हा हे शब्द आपल्याला माहीत नव्हते. ती कशी पहा की आग पेटवून टिकवण्याच्या शोधातून त्यांना लक्षात आलं की आग कशी लागते. आता त्यांनी पाहिलं की उन्हाळ्यात झाडं जी असतात, वाळलेलं गवत असतं, लाकडं एकमेकांवर घासतात, आग लागते. हे सुरुवातीच्या मानवाने अनुभवलं. त्याने निरीक्षण केलं आणि मग त्याच्यावर तो तर्क करू लागला, विचार करू लागला की काय करता येईल, आपल्याला अशी आग पेटवता येईल का. आणि त्यातनं त्यांनी काय केलं तर त्याच्या लक्षात आलं की कठीण पदार्थ एकमेकांवर घासले पाहिजे. मग अशा वेळेला त्यांनी काय केलं की वेगवेगळे दगड घेतले आणि घासायला सुरुवात केली. आणि असा वेगवेगळा प्रयोग करत असताना त्यांच्या लक्षात आलं की जेव्हा गारगोटीचे दगड एकमेकांवर घासले की ठिणगी उडते.
म्हणजे निसर्गाचं जे निरीक्षण वणव्याचं त्यांनी केलं होतं त्यावर त्यांनी निरीक्षणावरनं तर्क लढवला आणि प्रयोग केले आणि गारगोटीच्या साह्याने आग पेटवण्याचं जे काही युक्ती होती ती त्याला कळली. पण त्या काळी हे घर्षण करून ठिणगी पेटवणं सुद्धा खूप कठीण होतं. म्हणून मग त्या लोकांनी एकदा पेटलेली जी आग आहे ती तशीच राहावी, ती विझू नये म्हणून ती सातत्याने जळती ठेवायचा प्रयत्न केला. आता त्यानंतर काय झालं की जसजसं माणूस उत्क्रांत होत गेला, वेगवेगळे प्रयोग करत गेला आणि साधारणतः आपल्या लक्षात येईल की वैज्ञानिक उत्क्रांतीच्या काळात म्हणजे 14-15व्या शतकानंतर रसायनशास्त्र मोठ्या प्रमाणात वाढीला लागलं आणि रसायनशास्त्र वाढीला लागल्यानंतर त्यात वेगवेगळी रसायनांचा शोध लागला आणि वेगवेगळ्या रसायनांचा शोध लागल्यानंतर माणूस अग्नी पेटवण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या शोधू लागला आणि आज आपण लायटरने आग पेटवू शकतो सहजपणे किंवा काडेपेटीने. तर अशा प्रकारे हा वैज्ञानिक पद्धतीचाच प्रवास होता हे लक्षात घ्या. तसंच आपल्या लक्षात येईल की जेम्स वॅट बद्दल एक गोष्ट सांगितली जाते ती अर्थातच बरेचदा दंतकथा ही असण्याची शक्यता आहे कारण त्याला काही वैज्ञानिक आधार नाही, पण आपण ती गोष्ट आणि त्यामागचा अर्थ समजून घ्यायला हवा. जेम्स वॅटनं उकळणाऱ्या चहाच्या किटलीवरचं झाकण उडताना पाहिलं. आता समजा आपल्याकडे भारतीय अंधश्रद्ध माणूस असता तर त्याला काय वाटलं असतं, अरे बापरे आतमध्ये भूत पिशाच आहे की काय. पण जेम्स वॉट हा वैचारिक माणूस होता. नीट निरीक्षण केलं त्याने आणि निरीक्षण केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की जेव्हा पाणी उकळायला सुरुवात होते तेव्हा ते झाकण हळूहळू थरथरायला सुरुवात होते आणि जेव्हा पाणी खळखळून उकळतं तेव्हा ते जोर जोराने उडायला लागतं. मग त्याने ते झाकण हळूच बाहेर वर उचललं, त्याच्या लक्षात आले की आतली वाफ आहे ती धपकन बाहेर आली आणि मग त्याच्या लक्षात आलं की कोंडलेल्या वाफेच्या शक्तीमुळे हे झाकण उडत होतं. आता हे प्राथमिक निरीक्षण आणि त्यावर हा जो प्रयोग क्रेडशॉटने केला त्यानंतर वेगवेगळ्या लोकांनी ह्या कोंडलेल्या वाफेचे प्रयोग करायला सुरुवात केली आणि मग स्टीफन्सन नावाचा एक तंत्रज्ञ होता. त्याने कोंडलेल्या वाफेच्या साहाय्याने दट्ट्या हलवण्याचं काम केलं आणि त्यातून वाफेच्या इंजिनाचा शोध लागला. अशाच अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात. त्याचं निरीक्षणही आपल्याकडून कळत न कळत होत असतं. आपल्याला लांबून एखाद्या ठिकाणी धूर दिसला तर तिथे आग आहे हे आपण नक्कीच लक्षात घेतो. अर्थात कशावरनं, कारण आपल्याला पूर्वीचा अनुभव असतो म्हणून. असंच अनेक अनुभवाच्या साहाय्याने हे विज्ञान प्रगत होत गेलेलं आहे. आता लक्षात घ्या की आपण सहज म्हणून जातो की उद्या सकाळी मी अमुक तमुक काम करेन. असं अनुमान बांधताना आपल्याला हे माहीत असतं का की आपली उद्या उजाडणार आहे म्हणून, आपला उद्या आहे उजाडणार आहे म्हणून? नाही ना. पण आपल्याला एवढं नक्की माहीत असतं की ज्या अर्थी सूर्य गेली 460 कोटी वर्षे उगवतो आहे त्या अर्थी तो उगवणारच आहे, मग मी असो व नसो. मग आपल्या लक्षात येतं की पुरावा असेल तरच ते आपण सत्य मानलं पाहिजे. आता बघा की गुरुत्वाकर्षण ही वस्तुस्थिती आहे. अर्थात गुरुत्वाकर्षण आपण कोणीच पाहिलेलं नाही, पण आपल्याला हे माहिती आहे की आपण फेकलेली जी वस्तू आहे ती फेकलेली वस्तू खाली येणारच आहे, मग तुम्ही उत्तर ध्रुवावर असा किंवा विषुववृत्तावर असा. हे आपल्याला निष्कर्षाने कळतच. मग आता जसं ज्वलनासाठी ऑक्सिजन मदत करतो हे आपल्याला शालेय स्तरावर शिकवलं जातं. मग त्यासाठी आपण प्रयोग करतो की मेणबत्ती पेटवतो, त्यावर उपडी हंडी काचेची ठेवतो आणि मग ती मेणबत्ती विझलेली दिसते. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे प्रयोग करून वैज्ञानिक सत्य तपासता येतात. त्यानंतर मग आपल्याला असं लक्षात येईल की आणखीन काही उदाहरणं पाहिली तर आपल्या लक्षात येतं की पाणी जे आहे त्या पाण्यावर बर्फ तरंगतं. खरं म्हणजे बर्फ पाण्यापासून तयार होतं, मग ते का तरंगतं? मग माणूस विचार करायला लागला की असं का होतं. किंवा तुमच्या असंही लक्षात आलं असेल की मेण जे आहे म्हणजे घनरूप मेण, ते घनरूप मेण द्रवरूप मेणामध्ये बुडतं.
तर तो विचार करायला लागला माणूस की मेण बुडते आणि बर्फ तरंगतोय असं का. आणि मग ह्याच्यावर त्यांनी एक नवीन व्याख्या तयार केली आणि त्याच्या लक्षात आलं की हे सगळं त्या पदार्थाच्या घनतेवर अवलंबून असतं आणि घनता आणि आकारमान यांचं व्यस्त प्रमाण असतं. म्हणजे काय की जर पदार्थाचं रूपांतरण होत असताना घनता कमी झाली तर तो पदार्थ त्याच द्रव पदार्थामध्ये तरंगतो आणि जर पदार्थाचं आकारमान वाढलं, सॉरी मगाशी मी उलट बोललो, जर आकारमान वाढलं तर तो त्या पदार्थावर तरंगतो आणि आकारमान कमी झालं तर त्याची घनता वाढते आणि तो पदार्थात बुडतो. असे हे वेगवेगळे प्रयोग आहेत. हे प्रयोग आपण शालेय स्तरावर केलेले असतात आणि ह्या प्रयोगाच्या आधारे, लहान लहान प्रयोगाच्या आधारे सुरुवातीला विज्ञानाची प्रगती झाली. त्यामुळे मी असं म्हणेन की जगात असा कुठलाही विषय नाही की ज्यात विज्ञान नाही. या संपूर्ण चराचरात विज्ञान भरून राहिलेले आहे. त्याला चार भिंतीच्या प्रयोगशाळेत बंदिस्त करणे हा एक मर्यादेचा भाग झाला. पण आईन्स्टाईनने त्याचे शोध जे लावले होते ते निसर्गाच्या प्रयोगशाळेत लावले होते आणि त्यामुळे त्याने सापेक्षतावादाचा शोध लावला. आता प्रत्येक गोष्टीचे पण एक लक्षात घ्यायचं आपण की ह्या प्रत्येक गोष्टीचं दस्तऐवज करणं आवश्यक असतं. कारण दस्तऐवज म्हणजे ज्याला आपण म्हणूया डॉक्युमेंटेशन. कारण ते दस्तऐवज आपण तयार केल्यानंतर जर आपण एखादा प्रयोग केलेला आहे आणि सिद्धांत मांडलेला आहे तर तो सिद्धांत कसा झाला, त्याचे प्रयोग काय होते हे इतरांनाही पडताळून बघता आले पाहिजे. त्यामुळे जो वैज्ञानिक माणूस असतो तो इतरांनी लावलेल्या शोधांवर त्याचा पडताळा पाहतो, त्याची सत्य असत्यता शोधतो आणि त्यानंतरच ते स्वीकारायचे की नाही हे ठरवतो. तेथे शब्द प्रामाण्याला किंवा ग्रंथ प्रामाण्याला मान्यता नाही. मग आता तुम्ही असं म्हणाल की शास्त्रज्ञांनी जे प्रयोग लावलेले आहेत ते तुम्ही जसे ते तसे स्वीकारता की नाही. बरोबर आहे. पण शास्त्रज्ञांनी जे प्रयोग केलेले आहेत त्याची जी त्यांनी कारण मीमांसा दिलेली आहे, त्यासाठी त्यांनी डॉक्युमेंटेशन केलेले आहे, तेवढा अभ्यास जर आपण केला तर आपल्यालाही जी उत्तरे शास्त्रज्ञांना मिळाली तीच उत्तरे मिळू शकतात. आणि असे जेव्हा घडते हे जगभरच सगळीकडे सगळ्या पडताळा घेणाऱ्यांना जेव्हा दिसते तेव्हाच ते स्वीकारले जाते. आणि म्हणून दरवेळेला ते प्रयोग करून पडताळा पाहिजे गरज नसते. म्हणून न्यूटनचे नियम आपण सहज स्वीकारतो, आईन्स्टाईनचा सिद्धांत आपण सहज स्वीकारतो. पण आपल्याकडे भारतामध्ये कुठल्याही प्रकारे अशा प्रकारे डॉक्युमेंटेशन करायची सवय नव्हतीच. फक्त आमच्या पूर्वजाकडे खूप ज्ञान होते अशा पद्धतीने आपण म्हणतो. आणि गंमत होते त्यामुळे अशी की काही छद्म वैज्ञानिक कारणे तयार केली जातात. जसं की गोमूत्र प्याल्याने किंवा शेण सावरल्याने किंवा खाल्ल्याने तब्येत सुधारते म्हणे आणि गंगेच्या पाण्यात म्हणजे गंगा जलात सगळ्या रोगांपासून मुक्ती मिळवण्याची शक्ती असते. आता मला सांगा की हे कुठल्याही कोशामध्ये लिहिलेले नाही, सामोवांगेने वर्षानुवर्ष चालत आलेले आहे. गंमत सांगतो तुम्हाला की हा जो कुंभमेळा आता अलाहाबादला झाला त्या कुंभमेळ्यामध्ये अनेक लोकांनी डुबक्या मारल्या. तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील किती घाण पाणी होतं ते आणि त्या घाण पाण्यात त्यांनी चुळा भरल्या, डुबक्या मारल्या, सगळं केलं. आणि पुढे काय झालं तर ते त्यांच्या घरी पुन्हा गेले आणि आजारी पडले. आता गंगेच्या पाण्यात जर सगळे रोग घालवण्याची शक्ती असेल तर ते आजारी का पडले हा प्रश्न पडायला पाहिजे ना. तर अशा पद्धतीने आपल्या लक्षात येतं की आपल्याकडे आपण बरेचदा सांगोवांगीच्या गोष्टीवर खूप विश्वास ठेवतो. आता काही बाबतीत कसं असतं की सत्य असतं, नाही असं नाही. म्हणजे जसं की हळद आहे, तुळस आहे, ह्यासारख्यांची आपण पेटंट पण घेतलेली आहे कारण त्यांना काही वैज्ञानिक तथ्य आहेत. पण अशा सत्य असत्याचा मिश्रण करून सत्यापलाप करून आपण अनेक गोष्टी छद्म वैज्ञानिक तयार करत असतो. म्हणजे असं की हनुमान चालिसा ही जी आहे त्याला नासाचा संदर्भ देतो आणि त्याची साक्ष काढून सांगतो की
सूर्य आणि पृथ्वीचे अंतर जे हनुमान चालिसेत दिलेलं आहे ते नासाने नंतर शोधून काढलेत किंवा विज्ञान नंतर शोधून काढले. आता खरं म्हणजे नासाचा हा जो हवाला दिलाय त्याचा त्याने कुठल्याही प्रकारे पुरावा दिलेला नसतो. फक्त एक नाव टाकून द्यायचं, ठोकून द्यायचं, आणि अशा प्रकारे ही सगळी ठोकाठोकी चाललेली असते. आता महत्वाचं म्हणजे अशा अनेक अंधश्रद्धा तुमच्या लक्षात येतील. ह्या अंधश्रद्धा सगळ्या विज्ञानाच्या अभावी निर्माण झालेल्या असतात. पूर्वीच्या काळी अनेक गोष्टी आपण करत असू, पण त्या गोष्टी ह्या सत्यच आहेत असं आपण सांगू शकणार नाही. म्हणजे बघ असं की महाभारतामध्ये जो संजय होता, तो संजय बसल्या जागेवरून धृतराष्ट्राला सगळी युद्धाच्या कथा सांगत होता. आणि त्याला लगेच आपण बादरायण संबंध लावून काय सांगतो की हे त्या काळचं दूरदर्शन होतं. पण मला एक कळत नाही की अशा प्रकारे वेगवेगळे संदर्भ आपण लावतो. म्हणजे कसं की ब्रह्मास्त्र म्हणजे अणुबॉम्ब होता, अग्निअस्त्र म्हणजे मिसाईल साचे जे आहेत ते, किंवा पर्जन्यास्त्र म्हणजे कृत्रिम पाऊस पडण्याची क्रिया, किंवा पुष्पक विमान ज्याला आपण म्हणतो रामायणातलं, म्हणजे आम्हाला विमानाची कळा विमान तयार करता येत होता, अशा पद्धतीने आपण तारे तोडतो. आणि आता गणपती उत्सव सुरू आहे, त्यात गणपतीला आपण हत्तीची सोंड लावलेली दिसते आणि त्याला ते प्लास्टिक सर्जरी म्हणतात. आता मला सांगा की ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या असतील तर ह्याचं कुठेतरी लिखित स्वरूपात आपल्याला पुरावे मिळाले पाहिजेत ना. पण तसे कुठेही मिळत नाही. फक्त आपण आपला कल्पविनाश ज्या पुरातन कालच्या गोष्टी होत्या त्याला आजच्या काळच्या नवीन शोधाला जोडून आपण म्हणतो की नाही आमच्याकडे होतं. आता त्याने थोडीफार आपली अस्मिता सुखावत असेलही, पण त्याच्या पलीकडे त्याचा काही फारसा फायदा होईल असं मला वाटत नाही. आता बघा की ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याकडे विज्ञान थोडंसं मागेच पडलंय. आणि गेल्या 10-12 वर्षात आपल्या असं लक्षात येईल की पंतप्रधानांनी विज्ञान सल्लागार समिती सुद्धा बरखास्त केली आहे. मूलभूत संशोधन करणाऱ्या विज्ञान संस्थांना त्यांची जी काही निधी आहे त्या निधीत सुद्धा कपात केली आहे. आणि त्याच्याऐवजी काय केले त्यांनी, तर गोमूत्र, गोमय म्हणजे शेण याच्यावर संशोधन करण्यासाठी समिती नेमली आहे आणि त्याला भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे. तिकडे त्या वैज्ञानिकांना निधी मिळत नाही म्हणून त्यांना मोर्चा काढावा लागत आहे. आणि दुसरी आपल्याकडचा विरोधाभास लक्षात येईल की कुंभमेळ्यांना देण्यासाठी लाखो रुपये आहेत, लाडक्या बहिणी देण्यासाठी लाखो रुपये आहेत, पण शाळेत गळक्या छपराने मुलं शिकतायत याविषयी आपल्याला काहीच वाटत नाही. त्यामुळे आपल्याकडे काय झालंय की प्रश्न विचारणे हे उद्धटपणाचं लक्षण समजलं गेलंय. खरं तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रश्न विचारणे, या मनात आलेल्या शंका न दाबता आणि मनात न ठेवता ते प्रकट करणे, असे प्रश्न विचारणाऱ्यांना शंका प्रकट करणाऱ्यांना आपण हल्ली काय ठरवायला लागलेलो आहोत, तर आपण त्यांना उद्धट म्हणतो, धर्मद्रोही म्हणतो, देशद्रोही म्हणतो. आता हा असा प्रकार का होतो बरं, याचं कारण आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आहे. खरं तर म्हटलं ना तर जिज्ञासा, कुतूहल यांना एकेकाळी भारतीय विद्या परंपरेमध्ये नक्कीच महत्वाचं स्थान होतं. आणि म्हणूनच आपल्या पुरातन काळात एक संस्कृत वचन आहे, अथ तो जिज्ञासा. म्हणजे जिज्ञासा ही व्यक्त करण्याचा महत्वाचा भाग होता तेव्हा. आणि त्यामुळे चर्चा चालायच्या आणि त्यातनं मग बरेचसे नवीन नवीन शोध लागायचे त्या काळापुरते. म्हणजे उदाहरणार्थ आर्यभट्ट आहे, त्यांनी ग्रहणाच्या संबंधी माहिती दिली. ब्रह्मगुप्ताने शून्याचा शोध लावला. हा, तर अशा प्रकारे वेगवेगळ्या शास्त्रज्ञ, म्हणजे त्यांना आपण ऋषी जरी म्हणत असतो ते शास्त्रज्ञच होते एक प्रकारचे. तर त्यांनी मग हळूहळू धातुशास्त्र, कृषीशास्त्र, आयुर्वेद अशा सगळ्या संकल्पनांचा शोध लावलाच होता. पण प्रश्न असा आहे की त्यांनी जे शोध लावले होते ते त्या काळाला योग्य होते, पण त्याच्या पुढे प्रगती तर व्हायला हवी होती की नाही. म्हणजे कसं की आपण आज ती प्रगती कशा पद्धतीने केली आहे माहिती आहे. ब्रह्मगुप्ताने शून्याचा शोध लावला, शून्य ही संकल्पना गणितात कशी वापरायची हे सांगितलं. आणि आपण आज काय करतोय, तर शाळेमध्ये गणित विषयात
0 मार्क मिळवून आपलं विद्वत्ता दाखवतोय. विनोदाचा भाग सोडूया आपण, पण आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपला हा अधपात का झाला. कारण आपण प्रश्न विचारणे बंद केले. मोठे सांगतील तेच ऐकायचे हा आज्ञाधारकपणा गुण समजले गेला आणि त्यामुळे गप्प बसा संस्कृती वाढीला लागली. ह्या सगळ्या प्रकारामुळे आणि महत्वाचं म्हणजे गीतेमध्ये आपल्याकडे सांगितलंय की संशयात्मा विनश्यती, म्हणजे संशय घेणाऱ्याचा विनाश होतो. अशा प्रकारे पुरोहितशाहीने सगळ्या ज्ञानाच्या वाटा बंद करून टाकल्या. आता ह्यामुळे झालं काय की आपल्या देशामध्ये जे काही पुरातनकालीन थोडंफार संशोधन झालेलं होतं त्या संशोधनाला खीळ बसली. तुमच्या लक्षात येईल की 10व्या शतकानंतर गेल्या 1000 वर्षात एकही नाव घेण्यासारखा आपला ऋषी शास्त्रज्ञ तंत्रज्ञ झालाय का. शेवटचा माझ्या लक्षात येत आहे की भास्कराचार्य दुसरा हा 10व्या शतकामध्ये झाला. त्यानंतर 1-2 नावं आहेत, नाही असं नाही, पण ती कशी आहेत तर जे मूळ संशोधन होतं त्याचीच पुनरुक्ती करणारी आहेत. त्यात नवीन त्यांनी काही भर घातलेली नाही. तर अशा प्रकारे आपल्या लक्षात येईल की आपण अंधश्रद्धेच्या जोखडात अडकलो आणि मग आपल्या लक्षात आलं की आपण आता मागास झालेलो आहोत. खरं म्हणजे वैज्ञानिक पद्धती पूर्वग्रह दूषित नसते, पण आपल्याकडे विज्ञानातला जे काही शोध लागले ते इंग्रजांनी पळवले. अशा प्रकारे त्याच्याविषयी त्यांना दूषण येणं हेच महत्वाचं समजलं जातं. खरं म्हणजे विज्ञान हे तटस्थ असतं, म्हणजे त्याला भावभावना नसतात. कारण विज्ञान ही काय आहे शेवटी तर निसर्गात घडणाऱ्या भौतिक घटनांची घटिके. आता ह्या भौतिक घटनांच्या घटितांना कुठल्या आल्यात भावना. पण आपण काय करतो, विज्ञानाचे जे काही दुरुपयोग आता आपल्याला दिसत आहेत ते पाहून विज्ञानच दोषी कसं आहे हे सांगायला लागतो. मुळात लक्षात घ्या की विज्ञान चांगलं काय वाईट काय हे सांगत नाही. विज्ञान तुम्हाला ज्याला आपण म्हणू एक प्रकारचं दुधारी शस्त्र तुमच्या हातात देत आहे. आता हे शस्त्र वापरायचं कसं हे कुणाच्या हातात आहे बरं तर माणसाच्या हातात आहे. माणसाला भावना असतात आणि मग त्या भावना वाईट किंवा चांगल्या असू शकतात. मग ह्या भावनायुक्त असलेल्या माणसाने विज्ञानाच्या शस्त्राचा उपयोग कशा पद्धतीने करावा हे त्याच्यातच ठरलेलं असतं. विज्ञानाचा काही त्यात दोष नाही. कारण जो वैचारिक माणूस आहे तो विज्ञानाचा उपयोग विधायक कार्यासाठी करेल, तर जो ज्याला आपण दुष्ट प्रवृत्तीचा माणूस आहे तो विज्ञानाचा उपयोग विघातक कार्यासाठी करेल. म्हणजे दोष कुणाला द्यायला हवा, माणसाला. आपण दोष कुणाला देतो, विज्ञानाला. तर हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि थोडक्यात मी म्हणून असं म्हणतो की विज्ञान म्हणजे काय हे सांगताना की विज्ञान आहे रीती, म्हणजे आधुनिक जी उपकरण आहेत ती जी आहे त्याचा उपयोग करण्याची रीत आहे आणि ती आपण सहज उचललेली आहे. पण विज्ञानाची नीती मात्र आपण उचलली नाही. नीती म्हणजे काय विज्ञानाची तर निरीक्षण, प्रयोग, कारणमीमांसा, निष्कर्ष असे जे सगळे विज्ञानाचे टप्पे आहेत हा विचार मात्र आपण कधीच केला नाही. म्हणून भारतीय समाजात एकंदरीत विसंगती भरलेली दिसते. कारण आजच्या भारतीय समाजाचे जगणे असते 21व्या शतकात, पण मन मात्र असते 16व्या शतकाच्या आधीचे पुरातन काळात. बोलणे असते पुरोगामी, पण त्यांचं आचरण मात्र सतत असतं प्रतिगामी. वागताना ते म्हणतात नाही आम्ही आहोत सद्वर्तनी, पण चालताना मात्र का होतात दुर्वर्तनी. म्हणून म्हणतो की आपण जर विज्ञानाची व्यवस्थित ओळख करून घेतली आणि वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय हे समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की विज्ञान नेमकं कसं आपण वापरायला हवं. आता लक्षात घ्या की वैज्ञानिक दृष्टिकोन हा शब्द बरेचदा आपण वापरतो, पण
वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय? तर ह्याचा एक साधा सोपा आपण अशी व्याख्या करू शकतो की वैज्ञानिक दृष्टिकोन हा कुठल्याही निसर्गातील घडणाऱ्या घटितामागचा कार्यकारण भाव समजून घेण्याची प्रक्रिया. दोन घटनांमधील परस्पर संबंध तपासून पाहणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. किंवा आपल्याला असंही म्हणता येईल, जी आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीत बरेचदा सांगत असतो, की पुरावा तेवढा विश्वास. एखादी गोष्ट सत्य आहे की नाही यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन, निरीक्षण, तर्क, प्रचिती, प्रयोग आणि अनुमान अशा वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला निर्माण करता येतो. ह्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे आपली दृष्टी ही प्रगल्भ होते. म्हणजे नेमकं काय होतं, तर वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला माणूस हा कधीही शब्द प्रामाण्य मानत नाही, ग्रंथ प्रामाण्य मानत नाही. म्हणजे एखाद्या गुरुने सांगितलंय म्हणून ते खरं असेल असं समजत नाही, किंवा एखाद्या पुस्तकात लिहिलंय, धर्मग्रंथात लिहिलंय म्हणून ते खरं असेल असंही समजत नाही. त्याचप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोन हा चमत्कारावरही विश्वास ठेवत नाही. कारण विज्ञानाला माहीत असतं, वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या माणसाला माहीत असतं की चमत्कार हे कधीही घडत नाहीत. जे कोणी चमत्कार करण्याचा दावा घालतात ते एकतर हातचलाखी करत असतात किंवा विज्ञान वापरत असतात. अर्थात त्याचं तो तुम्हाला एक प्रकारचे जादूचे प्रयोग असतात. जादूगार जसे प्रयोग जादू केल्यानंतर तुम्हाला प्रयोगाची माहिती देते तसेच बुवाबाजी करते. म्हणून अब्राम कोर नेहमी काय म्हणायचे, ते म्हणायचे की चमत्कार करणारे बदमाश असतात, त्यावर विश्वास ठेवणारे मूर्ख असतात, आणि त्याला विरोध न करण्याचे धाडस ज्यांच्या नाही, विरोध करण्याचे धाडस नाही, त्याला विरोध करत नाहीत असे लोक भ्याड असतात. हे किती खरं आहे बघा. कारण ह्या जगात चांगलं किंवा वाईट असं घडतच नाही. हे बुवा लोक काय करतात, विज्ञानाचे प्रयोग करतात, तुम्हाला चमत्काराच्या नावाखाली खपवतात आणि सांगतात की तुमच्यावर अमुक अमुक करणी केलेली आहे, हे केलंय ते केलंय, आणि तुम्हाला घाबरवतात. आणि आपला अंधश्रद्धा माणूस जो आहे तो भीतो. शेवटी आपल्या लक्षात येईल की वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळता येतात. चमत्काराचा पर्दाफाश करता येतो, आणि अशा अनेक चमत्कारांचा, बुवा लोकांचा पर्दाफाश आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेला आहे. त्यासाठी 21 लाखाचे बक्षीसही ठेवलेले आहे. पण आज तक कोणत्याही बुवाने ते स्वीकारलेले नाही. आता विज्ञानाची ही जी तर्कसुसंगत पद्धती आहे ती नेमकी कार्यकारण भाव शोधण्याच्या प्रक्रियेतनं वाढीला लागलेली आहे. निरीक्षण करून उपलब्ध पुराव्याच्या आधारे आपण जे काही ज्ञान आहे ते ज्ञान तर्काने त्या घटनेमागे कारण शोधायला प्रयत्न करत असतो. अशा प्रकारे पडताळी मिळाले की मग ते आपण स्वीकारतो. आता लक्षात येईल की तर सॉरी हा, जरा फोन आला मध्ये म्हणून तो बंद केला. तर आपल्या असं लक्षात येईल की विज्ञान हा, आपण जेव्हा म्हणतो की वैज्ञानिक प्रगती ही, आपल्याला खूप लोक काय सांगतात की हे विज्ञान काय 300-400 वर्षापासून सुरू झालंय, पण तसं नाहीये. विज्ञान हे माणूस जसजसा उत्क्रांत होत गेला तस तसं ते झालंय. फक्त त्यावेळेला ते विज्ञान हा शब्द आपण वापरत नव्हतो. जेव्हा वैज्ञानिक क्रांती झाली त्यानंतर आपण विज्ञान हा शब्द वापरायला लागलो, एवढाच काय तो फरक. तेव्हा वैज्ञानिक प्रगतीच्या नेमक्या पायऱ्या काय आहेत, तर आपण त्या अशा म्हणू शकू थोडक्यात की संशोधन करणारा एखादा विज्ञान महर्षी एखादं ग्रहितक मांडतो, पण ते ग्रहितक अंतिम सत्य नसतं. म्हणून विज्ञान जोपर्यंत ते ग्रहितक असत्य आहे हे सिद्ध करू शकत नाही तोपर्यंत ते संशोधन स्वीकारलं जातं. आता ह्या संशोधनाचे सुद्धा दोन भाग आहेत, ज्याला इंग्रजीमध्ये डिस्कव्हरी आणि इन्व्हेन्शन असं म्हटलं जातं. आता या दोन्ही भागांना
आपण मराठीमध्ये मात्र शोध हाच शब्द वापरतो. खरं म्हणजे डिस्कव्हरी आणि इन्व्हेन्शन याच्यात थोडा फरक आहे. म्हणजे कसा, की ज्या गोष्टी निसर्गात आहेत आधीच पण आपल्याला माहित नव्हत्या, त्या गोष्टींचा शोध लावणं म्हणजे डिस्कव्हरी. म्हणजे असं की गुरुत्वाकर्षण आहे हे आपल्याला माहित नव्हतं, बरोबर की नाही? पण त्या गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला. पृथ्वीवरचे अनेक भाग आपल्याला माहित नव्हते, त्याचे शोध आपण लावले. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण इंग्रजीत डिस्कव्हरी म्हणतो, मराठीत जरी शोध असं म्हटलं तरी. आणि मग इन्व्हेन्शन म्हणजे काय? तर ज्या गोष्टी निसर्गात नाहीत पण विज्ञानाच्या साहाय्याने तंत्रज्ञान वाढीला लावून त्यापासून वेगवेगळी उपकरणे तयार करणे म्हणजे विज्ञानाचं उपयोजन करणे. म्हणजे असं की आपण दूरदर्शन तयार केला, मोबाईल तयार केला, फ्रीज वापरला, अनेक उपकरणं आपण सध्या वापरतो. ही सगळी गोष्टी काय आधी निसर्गात नव्हत्या, ह्या माणसाने तंत्रज्ञान निर्माण केलेले आहेत. अशा सगळ्या गोष्टींना आपण इन्व्हेन्शन म्हणजेच मराठीत त्याला शोधच म्हणतो. त्याला दुसरा पर्याय नाही आहे, कारण आपल्याकडे दुसरा शब्दच नाही येतो. पण इंग्रजीत मात्र डिस्कव्हरी आणि इन्व्हेन्शन असे दोन भाग आहेत. हे सगळे शोध लावताना किंवा वैज्ञानिक सिद्धांत तयार करताना शास्त्रज्ञ हे नेहमीच चुकत माकत काम करत असतात. आपण परीक्षेला उत्तर देतो, त्याची परीक्षेला प्रश्न देतो आणि उत्तर देतो, कारण त्याची उत्तर आपल्याला माहीत असतात. पण शास्त्रज्ञांना गंतव्यस्थान आपलं काय शोध आहे त्याचे उत्तर माहीत मिळेलच असं खात्री नसते. त्यामुळे सतत प्रयत्न करत राहणं हेच त्याचं काम असतं. अशा प्रकारचं विविध ज्ञान गोळा करणं म्हणजे विज्ञान. आता ह्या विज्ञानाबरोबर आभासी ज्ञान, आभासी विज्ञान सुद्धा तयार होतच. त्यामुळे अंधश्रद्धा फोफावतात. माणसे विज्ञानाचा आधार घेऊनच या छद्मविज्ञानाला तयार करतात. आता छद्मविज्ञान आणि नेमकं विज्ञान यातला फरक काय? तर जसं आता तुम्हाला मी म्हटलं की विज्ञानात अंतिम गंतव्यस्थान की आपल्याला हे शोधायचं हे जरी आपण ठरवलेलं असलं तरी तिथपर्यंत कसं पोचू हे माहीत नसतं. पण छद्मविज्ञान कसं असतं की आपण एक निष्कर्ष तयार करून ठेवलेला असतो आणि त्या निष्कर्षाप्रमाणे प्रयोग करतो आणि मग त्या निष्कर्षावर पोहोचतो. म्हणजे परीक्षा दिल्यासारखं आहे, ते उत्तर माहित आहे, उत्तराकडे जायचं, उत्तराकडून उत्तराकडे, अशा पद्धतीने ते करतो. आणि त्यामुळे होतं काय की ते सुद्धा अनेक लोकांना तपासणी न केल्यामुळे विज्ञान वाटू लागतं. हा मोठा धोका आजच्या काळात निर्माण झालेला आहे. म्हणजे बघा, आपल्याकडे इंग्रज येईपर्यंत विद्युतशास्त्र माहित नव्हतं. आपण पलितेच पेटवायचो, रात्री झाल्या की पणत्या लावायचो, कंदील लावायचो. पण ह्या विद्युतशास्त्राचा शोध लागल्यानंतर आपल्याकडे आता सध्या काय झालंय, तर इलेक्ट्रोथेरपी तयार झाली. चुंबकशास्त्राचा शोध लागल्यावर आपल्याकडे मॅग्नेटोथेरपी तयार झाली. म्हणजे अशा प्रकारे वैज्ञानिक तथ्य जी काही निर्माण केली गेली त्याचा आधार घेऊन आपण बुवाबाजी तयार केली. अशा अनेक गोष्टी आपल्या समाजात घडत असतात. पण असे प्रकार घडू नयेत यासाठी आपली मानसिकता वैज्ञानिक होणे आवश्यक असते. म्हणून आपल्या लक्षात येईल की कुठल्याही घटितामागचा कार्यकारण भाव समजून घेणे हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि जर तो आपण समजून न घेता तसंच पुढे जात राहिलो तर मात्र आपल्याला अंधश्रद्धेचे बळी व्हावं लागतं. आजही बघा ना, मोबाईलमध्ये तुम्ही बघता फॉरवर्डचा भरमार असतो. हे फॉरवर्ड खरे आहे, हे म्हणजे फॉरवर्ड्स असतात ते खरे आहेत की खोटे आहेत हे सुद्धा आपण कधी तपासून पाहत नाही बरेचदा. आणि जेव्हा आपण फॅक्ट चेक करतो तेव्हा ते बरेचदा खोटेही दिसतात झालेले. तेव्हा ह्यापुढे फॉरवर्ड करताना कायम लक्षात ठेवायचं की हे जे काही फॉरवर्ड आपल्याकडे आलेलं आहे त्यामागे खरंच विज्ञान आहे की छद्म विज्ञान आहे. आणि त्याचा पडताळा घेऊन पाहायचा, फॅक्ट चेक करायचं आणि त्यानंतर ते स्वीकारायचं की नाही ठरवायचं आणि मगच पुढे क्लिक करायचं. आपल्याकडे काय झालंय की एकंदरीत माणसांच्या डोक्यामध्ये
जातीयवाद, अंधश्रद्धा, अज्ञान यामुळे झालंय काय की आपल्या जीवनात जे जे घडतंय त्यामागे पूर्वसंचित आहे, नियती आहे, नशीब आहे, पुनर्जन्म आणि पूर्वजन्मीचे काही पाप असतील आणि पुनर्जन्मात त्यामुळे तसे भोग भोगावे लागतात, अशा पद्धतीत आपण आपल्या समजुती आहेत. ह्या सगळ्या समजुती म्हणजे आजच्या वास्तवापासून आपल्याला दूर नेणारे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो की आत्मा, परमात्मा, जन्म, मृत्यू या संबंधीची सगळी माहिती आपल्याकडे आहे. आत्मा अस्तित्वात नाही, परमात्मा अस्तित्वात नाही, का आजपर्यंत त्याचा शोध लागलेला नाही. जेव्हा शोध लागेल तेव्हा पाहू. प्रारब्ध, संचित, नशीब असं काहीही नाही, मोक्ष असं काहीही नाही. खरं म्हटलं तर आपल्याकडे चारवाक काळापासून की ज्यांनी वेदांना विरोध केला होता त्या चारवाक काळापासून या सगळ्याला विरोध केलेला आहे. पण आपण काय केलं तर चारवाकांना जिवंत जाळलं, कारण ते आपल्याला अंधश्रद्धेच्या विरोधात गेले होते. म्हणजे आपण ज्यांच्या प्रगतीसाठी झटतो तेच आपल्याला शिव्याशाप देत असतात हे आपल्या लक्षात येईल. आणि त्यामुळे होतंय काय की वैज्ञानिक दृष्टिकोन हा मागे पडतो. असाच वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या देशामध्ये मागे पडला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा खरं तर फसवेपणा नाकारतो. ज्या ज्या गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर टिकणाऱ्या आहेत तेच स्वीकारतो. तेव्हा पंडित नेहरूने वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्व सांगताना काय सांगितले होते लोकसभेत माहिती आहे? ते असं म्हणाले होते की सायंटिफिक टेम्परामेंट इज अ प्रोसेस ऑफ थिंकिंग, मेथड ऑफ ऍक्शन, सर्च ऑफ ट्रूथ अँड वे ऑफ लाईफ, स्पिरिट ऑफ फ्री मॅन. म्हणजे आपण असं म्हणू शकू थोडक्यात की वैज्ञानिक दृष्टिकोन ही विचार आणि कृती करणारी पद्धत आहे. सत्यशोधनाचा मार्ग आहे, सत्यशोधनाचा मार्ग आहे, जीवनाचे दिशादर्शन आणि व्यक्तीला जाणीवांचे स्वातंत्र्य देणारा आहे. सर्वात महत्वाचं असं की ज्या आकलनाच्या परिपक्वतेअभावी या देशाच्या असंख्य प्रश्नांना वाचा फुटली नाही, ती आकलनाची परिपक्वता वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करतो. भारतीय संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या नागरिकत्वाचं भरण पोषण करण्यासाठी आपल्याकडे नागरिकांची मूलभूत कर्तव्ये हे 51 कलमामध्ये, अनुच्छेदामध्ये दिलेली आहे. यातलं 51 हे जे अनुच्छेद आहे ते काय सांगतं आपल्याला की भारतीय नागरिकांनी लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करणे, अंधश्रद्धा नष्ट करणे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आता त्यामुळे विज्ञान काय म्हणतंय की विज्ञान म्हणते की आम्हाला जे आज सत्य गवसलंय ते सत्य उद्या सत्य राहीलच असे नाही. त्यासाठी एक छोटंसं उदाहरण देतो बघा. जसं की न्यूटनचे नियम हे आपल्याला सगळ्यांना माहीत असतात, पण आईन्स्टाईनने सापेक्षतावादाचा सिद्धांत लावण्याच्या प्रयोगात, विचारात न्यूटनच्या नियमाला मागे टाकलं. ह्याचा अर्थ न्यूटनचे नियम असत्य ठरले का? तर नाही. पण त्याच्या पुढची झेप आईन्स्टाईनने घेतली. म्हणजे कालचं जे सत्य न्यूटनच्या नियमात होतं ते आज असत्य ठरलं, पण ते असत्य म्हणजे असत्य आपण ज्या अर्थाने म्हणतो तसं नाही, तर त्याला मर्यादा होत्या आणि पुढचं सत्य गवसलं. म्हणून आईन्स्टाईन नेहमी म्हणायचा की मी न्यूटनच्या खांद्यावर उभं राहून पुढचं जग पाहत आहे. पण आपल्याकडे काय असतं तर आपला धर्म म्हणतो किंवा कोणताही धर्म म्हणतो की आम्हाला अंतिम सत्य गवसलेलं आहे. जेव्हा अंतिम सत्य गवसलं आहे असं आपण म्हणतो तेव्हा आपण विचार करणं थांबवतो, आपण दैववादी होतो. ठेविले अनंते तैसेची रावे ही वृत्ती आपल्या अंगात येते. आणि त्यामुळे होतं काय की आपल्याला प्रश्न पडत नाही, आपण चिकित्सा करत नाही, अर्थातच आपली प्रगती खुंटते. सांगायचा मुद्दा असा की यामुळे आपल्या लक्षात येईल की विज्ञान हे सतत प्रवाही आहे, धर्म मात्र एका ठिकाणी साचलेल्या डबक्यासारखा राहिलेला आहे.
म्हणून आजच्या काळामध्ये जे हजारो वर्षापूर्वीपासून धर्माने सांगण्यात आलंय तेच करायचं, की विज्ञानाच्या आधारे नवनवीन काळासोबत प्रगतीचे आधार घेत काळासोबत राहायचं, हे आपण ठरवायचं आहे. मला स्वतःला वैयक्तिकरित्या बरेचदा असं वाटतं की माणूस जर धर्मविरहित जीवन जगला तर आजच्या जगातले अनेक तंटे कमी होतील. कारण जो वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला माणूस असतो तो नेहमीच कसा असतो, तर विवेकाने जगणारा असतो. आणि त्यामुळे होतं काय, की तो स्वतःच्या जबाबदारीवर प्रत्येक गोष्ट करू लागतो. सच्छीलतेने जगणं हे त्याचा अंगभूत गुणधर्म असतोय. म्हणजे आपण असं म्हणतो की देवाधर्मामुळे माणूस सच्छील राहतो, पण खरंच राहतो का हो? आणि तसं असेल तर आज आपल्याला जे काही अनागोंदी दिसते, देवळात बलात्कार होताना दिसत आहेत, दलितांवर अत्याचार होताना दिसत आहेत, अशा वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत, झुंडबळी दिसत आहेत एका बाजूला, तर हे सगळे धर्मामुळेच घडत आहे ना. मग धर्मामुळे माणूस सच्छील होतो हे आपण कसं म्हणणार? उलट जर आपण धर्म त्यागला, धर्मविरहित राहिलो, धर्मनिरपेक्ष राहिलो, आणि धर्मनिरपेक्षता ही भारताच्या संविधानातला मूलभूत भाग आहे, तर आपल्या लक्षात येईल की आपण एकमेकांशी सौहार्दाने वागू शकू. आणि त्यामुळे जी काही आजची अराजकता मध्ये ती कमी होऊ शकेल. विज्ञान कधीच धर्मासारखा असा दावा करत नाही की जगातल्या सगळ्याच गोष्टी त्यांना कळलेल्या आहेत. विज्ञान एका प्रश्नाचं जेव्हा उत्तर शोधतं तेव्हा त्याला त्याच उत्तरात 10 प्रश्न पडलेले असतात, तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे विज्ञान हे निरंतर असतं. तेव्हा विज्ञान तंत्रज्ञानाला आपण कसं वापरायचं हे मात्र विवेकवादी माणसालाच कळतं, की कशा पद्धतीने हे दुधारी शस्त्र आपण वापरायला पाहिजे. तर सांगायचा पुढचा मुद्दा असा की हे जे विज्ञान आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, हा जर आपण बाळगला तर आपण भयग्रस्त राहत नाही, आपण अंधश्रद्ध होत नाही, आपण दैववादी होत नाही. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना म्हणजे आपल्या नशिबाचे भोग आहेत असे आपण मानत नाही. उलट आपण वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगल्यामुळे खंबीर होतो, निर्भयपणे मुकाबला करायला तयार होतो. ही जी निर्भयता आहे ना, ही निर्भयता आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन देतो. आणि म्हणून माणसाचं जे सर्वात प्रभावी हत्यार आहे ते म्हणजे बुद्धी. मानवी संस्कृतीचा सारा विकास हा मानवी प्रजेच्या एकूण जी काही प्रज्ञा आहे, मानवी प्रज्ञेच्या वाढीचा विकास आहे. एखादी गोष्ट मी बुद्धीने तपासेन, सिद्ध होईल तीच मी करेन किंवा मानेन, ही शास्त्रीय दृष्टिकोनाची प्रतिज्ञा असते. कोणतीही शंका उपस्थित न करता बुवाने सांगितलंय, बाबाने सांगितलंय, गुरुने सांगितलंय, चमत्काराने दिसलंय म्हणून ते सत्य आहे असं मी मानणार नाही. तर अशा प्रकारे अंधश्रद्ध माणसाला उठ वेड्या तोड बेड्या हा दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला माणूस देत असतो. पण अंधश्रद्ध माणसाला प्रश्न विचारलेला चालत नाही. आणि का चालत नाही, तर जो काही त्याच्या डोक्यात जी अंधश्रद्धा असते त्याला आपण काउंटर केला, आपण प्रतिवाद केला तर त्याला योग्य उत्तर देता येत नाही. आणि योग्य उत्तर देता आले नाही की तो चडफडतो. आणि मग अशा वेळेला आपल्याला शिव्या शाप द्यायला, कारण अंधश्रद्धा असलेल्या माणसाची बुद्धी दुबळी पडलेली असते, आत्मविश्वास त्याने गमावलेला असतो. आणि आत्मविश्वास गमावल्यामुळे
त्याला कुठल्याही प्रकारे स्वतःच्या हिमतीवर जगायची शक्ती राहत नाही. स्वातंत्र्यानंतर आपण संविधान स्वीकारलं. ह्या संविधानातल्या 21व्या अनुच्छेदात काय म्हटलंय, तर प्रत्येकाला मानवी प्रतिष्ठेसह मूलभूत हक्क मिळालेला आहे जगण्याचा. समानता ही नुसतीच पुस्तकात ठेवून चालणार नाही, तर ती आपल्याला व्यवहारातही आणावी लागेल. पण ती तशी नसल्यामुळे व्यवहारात आपल्याला सतत भेदभाव नजरेला येतो. अनुच्छेद 14 असं नेहमी सांगतं की सगळ्याला समानता या भारतवर्षात दिलेली आहे. अनुच्छेद 15 नुसार कायद्यासमोर सर्वांना समानतेची वागणूक मिळणार आहे याची हमी दिलेली आहे. तरी सुद्धा आपल्या लक्षात येईल की लोकांना समानता मिळावी म्हणून आपल्याला आंदोलन करावे लागत आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळी कर्म आपल्या संविधानात असली तरी सुद्धा आपण ती फक्त संविधान पुरतीच मर्यादित ठेवली आहे. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र आपण ती आणलेली नाही. आता आज त्यामुळे होतंय काय की आपण 42व्या घटना दुरुस्तीच्या विरोधात काही लोक आरडाओरडा करायला लागलेले आहे. पण नेमकी 42वी घटना दुरुस्ती होती काय, तर आपल्या लक्षात येईल की 42व्या घटना दुरुस्तीद्वारे जी 1976च्या दरम्यान केली गेली, त्यात अनुच्छेद 51 मध्ये असा समावेश केला होता त्या घटना दुरुस्तीमध्ये की एकूण जी 11 मूलभूत कर्तव्य सांगितलेली आहे त्यातील 51 हे जे कर्तव्य आहे ते आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि मानवतावाद वाढवणे ही प्रत्येक भारतीय व्यक्तीची जबाबदारी राहील. मला सांगा, आपण तसे वागतोय का? तसंच त्यात असं म्हटलंय की चौकसपणावर आधारित जिज्ञासा आणि सुधारणा करण्याचे प्रयत्न करणे. आपण किती लोक जिज्ञासू आहोत? किती लोक सामाजिक सुधारणा करण्याच्या प्रयत्नात आहोत? बरेचदा आपण जरी एखादी गोष्ट पटली नाही तरी प्रवाहपतितासारखे ती गोष्ट करत राहतो, कारण आपल्याला समाजाच्या विरोधात जायची ताकद नसते. पण ज्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो समाजाच्या प्रवाहाच्या विरोधात पोहायची ताकद ठेवतो. हे लक्षात ठेवा. साधारणतः काय झालं नंतर की आणीबाणी लागली. आणीबाणी नंतर मग 1977ला नवीन सरकार आलं आणि नवीन सरकार आल्यानंतर पुन्हा या घटना दुरुस्तीच्या विरोधात 42व्या घटना दुरुस्तीच्या विरोधात काहीतरी चक्र फिरली आणि त्यातली काही कलमं गाळली. अर्थात त्यातला काही भाग आणि चुकीचा होता त्यामुळे तो गाळला हरकत नाही, पण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा हा जो भाग आहे तो तसाच ठेवले गेला. हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठी सगळ्या पक्षांनी एकत्रितपणे येऊन सांगितलं की नाही, हा भाग राहायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्या लक्षात येईल की एवढं सगळं असून सुद्धा आपल्याकडे माणसं अजूनही काय म्हणतात की विज्ञानामुळे माणसाला भौतिक सुख मिळतात पण त्याला मनःशांती मिळते का हो? म्हणून ते असं म्हणतात की जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं. आता गंमत पहा की मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की विज्ञान हे तटस्थ आहे, त्याला भावभावना नसतात. विज्ञान हे तुम्हाला सुख देत आहे मान्य आहे, पण त्याला जर भावभावना नसतील, ते तटस्थ असेल, तर मनःशांतीचा आणि विज्ञानाचा काय संबंध? मनःशांती ही तुमच्या मनस्वास्थ्याशी निगडीत आहे. आणि हे मनस्वास्थ्य तुम्ही अंधश्रद्धा असाल तर तुम्हाला कसं मिळेल? हे मनस्वास्थ्य तुम्ही जर वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगणारे असाल तर नक्की तुम्हाला मिळेल. त्याचा अर्थ विज्ञानाला दोषी द्यायचं की आपण स्वतःला दोषी ठरायचं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण शेवटी वैज्ञानिक उपकरणं वापरणारी जी काही साधनं आहेत त्या सगळ्यांचा उपयोग माणूस ज्याच्याकडे भावभावना आहेत तो माणूस करतोय. हा भावभावनायुक्त माणूस त्या विज्ञानाच्या तंत्रज्ञानाचा उपयोग
कशासाठी करेल हे त्याने ठरवायचे आहे. विज्ञान त्याला सांगत नाही की तू हे काम कर, हे माझा उपयोग असा चुकीच्या पद्धतीने कर. विज्ञान काहीही बोलत नाही, तो फक्त उत्तरं देत असतो. त्या उत्तरांचा वापर कसा करायचा हे माणसाने ठरवायचे असते. जोपर्यंत माणूस योग्य पद्धतीने विज्ञानाचा शक्तिशाली माध्यमाचा उपयोग करतो, विधायकरित्या उपयोग करतो, तोपर्यंत विज्ञान हे नक्कीच उपयुक्त ठरतं. आणि म्हणून आज स्वयंपाकघरातली जी अनेक उपकरणे आहेत ती स्त्रियांसाठी किती सोयीची ठरलेली आहेत. आता घरात मी एकटा आहे, घरात सगळी कामं करण्यासाठी मला ही यंत्र उपयोगी पडतात ना. नाही तर पूर्वीच्या काळी कसं होतं, रांना वाडा किती वेळ जायचा त्याच्यात, भांडी घासा, आता सगळी यंत्र करतात काम. तर अशा प्रकारे आपण दैनंदिन व्यवहारामध्ये विज्ञानाचा योग्य उपयोग करू शकतो. पण जर तुमच्या डोक्यात वर्चस्ववाद असेल, सत्तावाद असेल, तर तुम्ही विज्ञानाचा दुरुपयोग करू लागता आणि मग त्यातनं अणुबॉम्ब, मिसाईल्स यासारखी शस्त्र तयार करू लागता. तेव्हा आपण दोष द्यायचा तो माणसालाच, विज्ञानाला नाही, हे लक्षात ठेवा. आता ही जी वैज्ञानिक प्रगती आहे ही अजूनही आपल्या माणसामध्ये रुजलेली नाही. मग ह्यासाठी आपण काय करतो, तर आपण आपल्या देशामध्ये काही 4 महत्वाचे दिवस आपण वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा म्हणून साजरे करतो. तर ते कोणते कोणते, तर पहिला म्हणजे 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय वैज्ञानिक विज्ञान दिवस म्हणून आपण साजरा करतो. आता 28 फेब्रुवारी हाच दिवस का घेतला, तर आपल्या असं लक्षात येईल की वसंत गोवारीकर यांनी विचार केला की आपण विज्ञान दिन साजरा करण्यासाठी आणि लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी एक दिवस जो करायचा आहे तो कोणता करायचा. तर त्या समितीत अनेक लोक म्हणत होते की गांधी जयंती करा, नेहरू जयंती करा किंवा असे वेगवेगळे. तर काही लोक म्हणाले की नाही, आपण शास्त्रज्ञांच्या जयंतीचा दिवस घेऊया किंवा आपले पुरातन जे आर्यभट वरा त्यांच्या काळचा बघूया, पण त्या काळच्या पूर्ण आपल्याला तारखा माहीत नाहीयेत, मग आधुनिक शास्त्रज्ञांचा विचार करूया. ह्या सगळ्याला फाटा देत वसंत गोवारीकर असं म्हणाले की नाही, आपण हा विज्ञान दिन म्हणून साजरा करणार आहोत, तर त्या दिवसाचं काहीतरी वैज्ञानिक वैशिष्ट्य असलं पाहिजे. आता हे वैशिष्ट्य काय असणार आहे, तर हा विचार करता करता वसंत गोवारीकरांना असं वाटलं की आपल्या देशात पहिलं नोबेल पारितोषिक सी व्ही रामन यांना मिळालं. ते कशासाठी मिळालं, तर त्यांच्या प्रकाशाच्या विकिरणाच्या शोधामुळे. हा शोध त्यांनी नेचर या प्रबंधामध्ये ज्या दिवशी प्रसिद्ध केला तो दिवस होता 28 फेब्रुवारी. आणि तो दिवस मग त्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं. अशी ही राष्ट्रीय विज्ञान दिनामागची कथा आहे. त्यानंतर दर वर्षाच्या जसं पुढे जाऊ तसं आपलं लक्षात की 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून आपण घेतो. आता 5 जूनच का, कारण 1972 साली स्टॉकहोम येथे पहिली पर्यावरण परिषद भरली होती आणि त्या पहिल्या पर्यावरण परिषदेमध्ये 5 जून त्याच तारखेला ती होती, म्हणून ती तारीख जागतिक पर्यावरण दिन म्हणून घ्यायचं ठरवलं. त्यानंतर साधारणतः 1913ला दाभोळकरांचा मृत्यू झाला, म्हणजे त्यांचा गोळ्या घातल्या गेल्या. आणि त्यानंतर जादूटोणा विरोधी कायदा ताबडतोबीने अध्यादेश देऊन पारित केला गेला. हे नरेंद्र दाभोळकर आणि त्यांची अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयुष्यभर सातत्याने लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा म्हणून कार्यरत होते आणि आहेही. तर होतं काय की
दाभोळकरांचा जो खून त्यांनी केलेला आहे धर्मांध शक्तीने, त्या धर्मांध शक्तीने खून केल्यामुळे खूप मोठी आपली हानी झाली. आपण म्हणतो माणूस मेला पण विचार मरत नाही. हे खरं असलं तरी त्याला काही मर्यादा आहेत. अशा वेळेला ज्या माणसाने वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्याचा लोकांमध्ये सातत्याने आयुष्यभर प्रयत्न केला, त्या माणसाचा मृत्यूदिन हा आपण वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून साजरा करतो आणि तो आहे 20 ऑगस्ट. आत्ताच झाली ती 20 ऑगस्ट तारीख गेली. ह्या 20 ऑगस्टला आपण काय करतो तर वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस साजरा करतो. आता हे भारतभर केलं जातं बरं का. ऍक्च्युली भारताच्या स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे वैज्ञानिक प्रगतीने मोठी झेप घेतली आणि या प्रगतीबरोबरच एका बाजूला अंधश्रद्धाही वाढत होत्या, धर्मश्रद्धाही वाढत होत्या, ज्योतिष वास्तुशास्त्रासारखे थोतांडी प्रयोगही वाढत होते, जातीय बंधनही घट्ट झालेली होती, ती हळूहळू सैल व्हायला लागलेली होती. या सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी 1980च्या दशकात देशभर विविध लोकविज्ञान चळवळी उभ्या राहिल्या. केरळ साहित्य शास्त्र परिषद, तामिळनाडू सायन्स फोरम, हे दक्षिण भारतामध्ये. महाराष्ट्रामध्ये 1982ला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि 1989ला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यासारख्या संस्थांनी आपली वाट सुरू केली. ह्या सगळ्या संस्थांना एकत्रित करून 1989ला सॉरी 1988ला 1988ला ऑल इंडिया पीपल सायन्स नेटवर्क नावाची एक संस्था निर्माण झाली. ह्या संस्थेमध्ये सगळ्या प्रकारच्या ह्या अंधश्रद्धा निर्मूलन करणाऱ्या चळवळी एकत्रितपणे आणलेल्या होत्या. आज जवळजवळ 40 संघटना अशा एकत्र आहेत. ह्या संस्थेत म्हणजे ऑल इंडिया पीपल सायन्स नेटवर्क ह्या संस्थेची जी प्रमुख उद्दिष्ट आहेत ती काय आहेत बरं, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आपण लोकांमध्ये विज्ञान लोकांपर्यंत पोहोचवून ते जनसामान्यांच्या समस्यांचं समाधान करण्यासाठी वापरणं. अंधश्रद्धा, धर्मांधता, जातीयवाद, असमानता याविरुद्ध लढा देणं. पर्यावरण, विकास यांची समतोल साधणं. आजच्या काळात काय झालंय बघा, आपण करतोय पर्यावरणाचा विकास नाही तर पर्यावरणाचा ऱ्हास आणि काय म्हणतोय भारताचा झाला विकास. किती विरोधाभास आहे हा. तसंच संविधानात 51 ज कलमामध्ये जे सांगितलं आहे वैज्ञानिक दृष्टिकोनी मानवता रुजवणे त्याचा प्रयत्न करणं. अशा प्रकारे हे सगळे उद्देश घेऊन ऑल इंडिया पीपल सायन्स नेटवर्क ही काम करत असते आणि त्यामुळे त्यांनी 20 ऑगस्ट हा राष्ट्रीय आपण वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून स्वीकारला आणि तेव्हापासून आपण तो साजरा करू लागलेलो आहोत. साधारणतः 2013 नंतर दाभोळकरांचा खून झाल्यानंतर. तर अशा प्रकारे आता ह्या दिवशी नेमकं आपण करतो काय 20 ऑगस्टला, तर देशभरात वेगवेगळ्या कार्यशाळा घेतल्या जातात, विज्ञान प्रदर्शने केली जातात, चर्चासत्रे, नाटके, रॅली, जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास उद्युक्त केले जाते. समाजातील अवैज्ञानिक रूढींना विरोध करण्यास प्रोत्साहन दिले जाते. शाळा व महाविद्यालयामध्ये अनेक कार्यक्रम घेतले जातात आणि लहानपणापासूनच मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा म्हणून प्रयत्न केले जातात. अर्थात हे खरं आपल्याला लहानपणापासून करणं आवश्यक आहे. नाहीतर आज आपल्याला काय दिसतंय की आजही आपले संरक्षण मंत्री राफेल विमानं घ्यायला गेले तेव्हा लिंबू मिरची लटकवून आले. आता ही जी मोठी माणसं आहेत त्यांना बरेचदा ह्या अंधश्रद्धा या खऱ्या वाटतात, कारण त्यांच्यात लहानपणापासून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजलेलाच नसतो. तेव्हा हा वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी लहान मुलांनाच आपण हाताशी धरले पाहिजे. त्यानंतर चौथा दिवस जो आहे देशात आपल्या एकूण वर्षातला, पहिला आहे 28 फेब्रुवारी,
दुसरा आहे 5 जून, तिसरा आहे 20 ऑगस्ट आणि चौथा जो आहे तो आहे 22 डिसेंबर. आता तुम्ही म्हणाल 22 डिसेंबर हा काय आहे? तर 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. आता 22 डिसेंबरच का? तर आपल्या असं लक्षात येईल की 22 डिसेंबर हा भारताचे महत्वाचे गणिती, आधुनिक भारताचे महत्वाचे गणिती, पारतंत्र्यात भारत असला तरी सुद्धा ते मोठे गणिती होते. त्यांचं नाव रामानुजन, दक्षिण भारतातले हे होते. त्या रामानुजांनी अंकगणितीय श्रेणीमध्ये एवढी प्रचंड कामगिरी केली की त्यांना परदेशात बोलवले गेलं. त्यांनी त्याच्यावर अनेक शोध लावले गणितातले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण हा राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करतो. हे 4 दिवस कायम लक्षात ठेवायचे आणि दरवर्षी या दिवसांचं निदान ह्या दिवसांचा निमित्त साधून आपण लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजेल याचा विचार करायचा, याचे प्रयत्न करायचे आणि कार्यक्रम घ्यायचे. तर शेवटी मी तुम्हाला थोडक्यात विज्ञानाचं मर्म काय आहे हे एका माझ्या लहानशा कवितेतून सांगतो आणि माझं बोलणं थांबवतो. आता बघा, ही कविता अशी आहे. विज्ञान म्हणजे जग जगण्याची कृती. तंत्रज्ञान म्हणजे जगावर नियंत्रण करण्याची कृती. विज्ञान असते निसर्गनिर्मित, तंत्रज्ञान असते मानव निर्मित. विज्ञानाचा शेवट होतो तत्वज्ञानात, तर तंत्रज्ञानाचा शेवट होतो मानवी मनात. म्हणून विज्ञान नाही शाप नाही वरदान, तंत्रज्ञान मात्र शापही आणि वरदानही. विज्ञान दाखवते नेहमी प्रगतीची वाट, तंत्रज्ञान कधी कधी धरते अधोगतीची वाट. विज्ञान असे दुधारी शस्त्र, तंत्रज्ञान मात्र कधी कधी होते अस्त्र. नेहमीच नाही, कधी कधी. जर विघातक उपयोग केला तरच, आणि विधायक उपयोग केला तर नाही अर्थातच. विज्ञानाने उलटतात निसर्गाच्या दशदिशा, मानवी मन मात्र ठरवते तंत्रज्ञानाच्या दिशा. म्हणजे मानवी मनच ठरवतंय तंत्रज्ञानाच्या दिशा, हे लक्षात ठेवा. विज्ञानाच्या पोटी तंत्रज्ञाने जन्मती, तंत्रज्ञानाचे सुकाणू मात्र मानवाच्या हाती. विज्ञानाचा विज्ञानाचा विघातक उपयोग मानवच करती, तरीही विज्ञानाला शिक्षित मंडळी दोष देती. म्हणून समस्त मानवा प्रार्थितो जगदीशा, मानवाच्याच उद्धारी निवडावी विज्ञानाची दिशा.